नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, जनरल सर्जन आणि प्रोक्टॉलॉजिस्ट. पाइल्स या रोगाविषयी आपण एक व्हिडिओ सिरीज करतो आहोत आणि मराठीत सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ट्रॅडिशनल सर्जरी म्हणजे ओपन सर्जरीमध्ये काय असतं आणि त्याचे काय दुष्परिणाम असतात. त्यामुळे त्या दुष्परिणामांमुळे लोक असा उपाय शोधायला लागले पाइल्ससाठी की ज्याच्यात त्रास कमी होईल, रिकव्हरी लवकर होईल, ब्लिडिंग कमी होईल आणि परत होण्याची शक्यता कमी असते. तर त्यात एक 10-12 वर्षापूर्वी नवीन प्रकार आला, तो म्हणजे स्टेपलर हिमोरॅडिओपेक्सी. हे स्टेपलर असतं जे एका पेशंटला एकच वापरलं जातं, डिस्पोजेबल असतं आणि या स्टेपलरचा पुढे एक सर्क्युलर नाईफ असते. अशी ही सर्क्युलर नाईफ असते इथे आणि त्याच्या आजूबाजूला स्टेपल्स असतात. हे स्टेपलर गुदद्वारातनं एनल कॅनल मधनं 4 सेंटीमीटर पर्यंत आत टाकलं जातं आणि नंतर ते उघडून एका दोऱ्याच्या साह्याने 4 सेंटीमीटर पर्यंतचं जे आतड आहे ते याच्यात घेतलं जातं आणि हे बंद करून हे स्टेपलर फायर केलं जातं. याच्यात पाइल्सची मुळं 360 डिग्रीज मध्ये कट होऊन स्टेपल होऊन जातात. याचा फायदा हा आहे की हे 4 सेंटीमीटरवरचं जे काम आहे ते एनल कॅनलच्या बोथड भागात, जिथे संवेदनेचे तंतू जे आहेत, ज्या नर्व्हज आहेत, त्या फक्त स्ट्रेच सेन्सेशनला आपल्याला साथ देतात. अदरवाईज दुखणं खूप कमी असतं. दुसरं म्हणजे या प्रोसिजरमुळे ग्रेड 3, ग्रेड 4 पाइल्स या नाहीशा होतात. परत होण्याची शक्यता कमी असते. पण काही झालं तरी आतड्याचा काही भाग काढून स्टेपल्स बसतात. म्हणून अगदी थोड्या प्रमाणात का होईना सिरियस कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ब्लिडिंग होऊ शकतं किंवा ती जागा अपसू शकते आणि बऱ्यापैकी सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्या स्टेपलर हिमोरॅडिओपेक्सीमध्ये ग्रेड 3 आणि ग्रेड 4 पाइल्सचा आपण उपाय करतो. याचा फायदा खूप चांगला आहे, लवकर रिकव्हरी आहे, पण कॉम्प्लिकेशन्सही झाली तर खूप सिरियस असते. तर पुढच्या भागात आपण अजून एक नव्या उपाय योजनेची आणि प्रकाराची माहिती करून घेऊया. ते आहे लेझर पद्धत.